मी 3 ते 4 दिवसापूर्वी आमच्या भारतीय जनता पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांना भेटून सावंतवाडी विधानसभा ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली आणि ती मागणी करताना संपूर्ण विधानसभेचं जे चित्र आहे, इकडे ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाकडे किती आहेत, आज खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायटी, त्याचप्रमाणे सगळी जी सत्ता केंद्र या विधानसभेतली आहेत, तिन्ही नगरपालिका हे भारतीय जनता पक्षाकडे होत्या. इथले जिल्हा परिषद सदस्य, इथले पंचायत समिती सदस्य या सगळ्यांची संख्या ही मी आदरणीय बावनकुळे साहेबांना सांगितली आणि आमची विनंती अशी आहे की ही सीट भारतीय जनता पक्षाला देताना आपण सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांचा बहुमान राखावा अशा प्रकारची विनंती त्यांना त्या ठिकाणी केली. आज 2014च्या पूर्वी भारतीय जनता पक्ष ह्या भागात कधीच लढलेला नव्हता आणि म्हणून त्यावेळेचे तत्कालीन आमचे अध्यक्ष आणि त्यावेळेचे आमचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करून इथली नगरपालिका असेल, इथली जिल्हा परिषद असेल, या त्या ठिकाणी लढवल्या. त्यावेळी 2014ला इथली निवडणूक लढवताना बांद्यासारखी एखादी ग्रामपंचायत आमच्या बरोबर त्या ठिकाणी होती आणि म्हणून हे सगळं कारण कणकवली च्या पलीकडे म्हणजे कणकवली मतदारसंघ आप्पासाहेब कोपट्यांचा होता, या पलीकडच्या भागात कधीच लढवलं गेलं नव्हतं आणि म्हणून लढवण्याची संधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पक्षाच्या नेत्यांनी दिल्यानंतर पुन्हा ह्या जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण हे नेतृत्व करत असल्यामुळे चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आम्ही त्या ठिकाणी जे वाढीला आज गेले 10 वर्षात जे वाढलेलं भारतीय जनता पक्ष याचं चित्र त्यांच्या समोर ठेवलं आणि त्यांना विनंती केली की ही सीट आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि म्हणूनच कालची ही मी बातमी त्या प्रकारची दिली. आपल्याला काय विचारायचं विचारू शकतो. या संदर्भात बावनकुळेंनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? आश्वासन त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही विचार करू, कोर टीम मध्ये आम्ही ठेवू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. शेवटी पार्टीचा जो निर्णय येईल तो निर्णय आम्हाला सगळ्यांनाच मान्य या ठिकाणी असणार आहे. फक्त आज ज्या पद्धतीने केसरकर इकडे असफल ठरले, जी आश्वासनं त्यांनी दिली होती, नोकरीची आश्वासन दिली होती, ते मल्टीपर्पज हॉस्पिटलचं आश्वासन दिलेलं होतं, इथे चष्म्याच्या कारखान्याचं आश्वासन दिलं होतं, जवळाबागला मोठमोठे कारखाने देखील आणणार म्हणून आश्वासन दिलं होतं, तर ही सगळी जी आश्वासनं होती ही त्या ठिकाणी फेल ठरली आणि म्हणूनच लोकांचा या ठिकाणी असलेला त्यांच्याबद्दल जे काही त्यांनी सांगितलं त्याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे. चिपी एअरपोर्टला 1,500 लोकांचे त्यांनी अर्ज भरून त्या ठिकाणी घेतलेले होते, ते त्या ठिकाणी दिलेले नाही आणि म्हणून ह्या सगळ्या संदर्भात जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना त्या ठिकाणी कळवली. तुम्ही अपक्ष म्हणून समजा तिकीट नाही मिळालं तर अपक्ष म्हणून निवडणार नाही. पार्टीचा निर्णय आज आमच्यासाठी पार्टीत आमचा मुख्य या ठिकाणी निर्णय असतो आणि म्हणून रवींद्र चव्हाण साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आज या सगळ्या नेत्यांना भेटण्याचं काम हे पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो. शेवटी निर्णय जो असेल तो अंतिम निर्णय पार्टीचे नेते मंडळी या ठिकाणी घेतील. राणे साहेबांना पण भेटणार आहे, त्यांना पण ही सगळी कल्पना या ठिकाणी देणार.